गुणांनी आघाडीवरती. पहिल्या हाफचा खेळ सुरू झालाय. पहिल्या क्षणामध्ये आपण बघतोय बोनस मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या बोनस त्या ठिकाणी पटकावलाय तो ऋतिक पाटीलने. ग्रुप ग्रामपंचायत किहिमचे प्रथम नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक धडाडीचे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय पिंट्या शेठ गायकवाड साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. प्रत्येक नागरिक अर्थातच सरपंच साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेला झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आइए आपका इंतजार था. धन्यवाद. सुमित क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना द्या. सुमित झगडे. दत्त प्रसाद बहिरोले झुंज देणार प्रतिस्पर्धी संघ. बहिरेश्वर माणी. क्षणाला उत्कंठा वाढणार. हा सामना सुद्धा जबरदस्त होणार. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पहिला पुकार कमलेश्वर सुतारपाडा विरुद्ध श्री गणेश वडाव. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार व्हायचं आहे. आपल्याला पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक 2 वरती. क्रीडांगण क्रमांक 3 वरती. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पहिला पुकार नागेश्वर आवास विरुद्ध व्यायामशाला वायशेत. आपल्याला पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक 3 वरती. क्रीडांगण क्रमांक 1 वरती शिवकन्या पाडे विरुद्ध विघ्नेश्वर किहिम. हा सेमीफायनलचा पहिला सामना असणार आहे. आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. आपल्याला सेकंड कॉल कोर्ट नंबर फर्स्ट. महेश कोळी मैदानाच्या बाहेर आहे. संजीवनी द्यावी लागेल बेली संघाच्या या अद्भुत आविष्काराला. बेली 3 धेरण 6. दोन्ही संघ हे माघार घेणारे संघ नव्हे. वापर होईल एक हत्यार अर्थातच अकराल विक्राल तांडव करणारा स्वप्नील बेले मैदानात दाखल झालाय. या खेळाडूकडे अगदी जबरदस्त स्टॅमिना आहे. पॉइंट मशीन बॅक किक मध्ये अगदी यशस्वी पॉइंट त्यांनी मिळवलेले आहेत. विविध पद्धतीने त्याची पॉइंटची कमाई आपण नेहमीच बघितलाय. जबरदस्त वेग आणि स्टॅमिना या खेळाडूकडे अनेक वर्ष राहिला आहे. जबरदस्त रनिंग हँडचा प्रयत्न होता. रनिंग हँडचा प्रयत्न मध्यरक्षकावरती, परंतु क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण मरीदेवी धीरण संघाचं. 6-3 असा फरक. 3 गुणांनी आघाडीवरती मरीदेवी धीरण संघ. जिथे 3-1 सामना होता तो मात्र 6-3 अशा फरकाने मरीदेवी धीरण आघाडीवरती. ऋतिक पाटीलची वेगवान रेड, यशस्वी रेड आपण पाहतोय. वेगाचा बादशाह, जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूकडे राहिलाय असा ऋतिक पाटील आपण पाहतोय. या ठिकाणी आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे एक दानशूर व्यक्तिमत्व, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, तितकंच प्रेमळ सुद्धा व्यक्तिमत्व. आज अनेकांना मदतीचे हात नुसतं की ग्रामपंचायत नाही, अलिबाग नाही तर रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक मंडळांना ज्यांचा मदतीचा हात असतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगायला आम्हाला अभिमान वाटतोय. खास करून मलाही या ठिकाणी अभिमान वाटतो हे सांगायला की सध्या माझ्या शाळेमध्ये सुद्धा माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्यांच्याकडून आठवड्याला 1 दिवसासाठी आठवड्यातला 1 दिवस सर्व विद्यार्थ्यांना 1 ग्लास दूध, आठवड्यातला 1 दिवस सर्व विद्यार्थ्यांना 1 अंड आणि आठवड्यातील 1 दिवस सर्व विद्यार्थ्यांना 1 फळ असा एक पौष्टिक आहार ज्यांच्या मार्फत दिला जातोय ते व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर उपस्थित आहे. अर्थात असं एक दानशूर व्यक्तिमत्व फक्त माझी ग्रामपंचायत नाही तर मला जिथं इथं शक्य होईल, खास करून गरिबांची विद्यार्थी शिकले पाहिजेत, गरिबांची मुलं सुद्धा अशा खेळासाठी चांगली सदृढ झाली पाहिजेत, ही एक भावना ज्यांच्या मनामध्ये आहे. ते आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व प्रसादजी गायकवाड सरपंच 3 ग्रामपंचायत यांचं स्वागत होत आहे. राजेशजी थळे आपल्याला विनंती करतोय की आपण सरपंच सन्माननीय प्रसादजी गायकवाड यांचं आयोजकांच्या वतीने यथोचित स्वागत करायचं आहे. स्वागत होत आहे एक दानशूर व्यक्तिमत्वाचं. जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय मरीदेवी धीरण या संघाने जय बजरंग बेली या संघावरती पहिला ऑल आउट दिलेला आहे. 12-6 असा सामना आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती पाहतोय. सुयोग गायकरची रेड, जर्सी नंबर 86-8-6 आपण बघतोय. रेड
मशीन प्रो कबड्डी मध्ये खेळणारा हा खेळाडू सुयोग गायकर रेड वरती आहे. पहिल्याच हाफ मध्ये पहिला ऑल आउट जय बजरंग बेली संघावरती. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण पाहतोय, क्रीडांगण क्रमांक 3 वरती दत्तप्रसाद बैरोली विरुद्ध बैरेश्वर मानी या सामन्यामध्ये 2-1 असा सामना पाहायला मिळतोय, जिथे 2 गुणांवरती बैरेश्वर मानी संघ आहे. आज पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीमध्ये होम पिच वरती घरच्या मैदानावरती सर्वांना की प्रसादजी गायकवाड यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय सरपंच प्रसादजी गायकवाड. धन्यवाद प्रसादजी गायकवाड, आज आपण या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल श्री समर्थ क्रीडा मंडळ आणि बैरोले गावाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. अत्यंत उत्कृष्ट लढती दोन्ही मैदानावरती सुरू आहेत. क्रीडांगण क्रमांक 1 वरची लढत जर आपण पाहिला तर 22-11 गुणांनी आघाडीवरती त्या ठिकाणी संघ पाहतोय. अत्यंत उत्कृष्ट कामगिरी दाटाव संघाची क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती शिवकन्या पाणी विरुद्ध भल्लेश्वर गेम आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. आपल्याला सेकंड कॉल कोर्ट नंबर 2 बहिरोले 2 प्रतिस्पर्धी संघ माने अर्थातच 4 असा हा सामना क्रीडांगण नंबर 3 वर पाहायला मिळेल. रेवस अलिबाग पंचक्रोशीत हे दोन्ही संघ एकमेकांस उभे ठाकलेले आहेत. सर क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण पाहिलं तर ऋतिक पाटीलला सक्सेसफुल रेड आतापर्यंत प्रत्येक रेड वरती पॉइंट प्राप्त केलेला आहे ऋतिक पाटीलने. हॅलो, या ठिकाणी अनिल पाटील यांना विनंती करतोय, एक सामाजिक कार्यकर्ते सुमेश थळे यांचं स्वागत आपण आपल्या शिवहस्ते करायचं आहे. आपणास विनंती असणार आहे, त्याचबरोबर आपणासच विनंती असणार आहे, एक लेखणीच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवणारे सुयोग गायकर सन्माननीय अब्दुल भाई यांचं स्वागत. सुयोग गायकर याचा वार रोखलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण महेश कोळीच्या माध्यमातून. टायगर अभी जिंदा है. पैरोळे शाखा प्रमुख सुमेश शिवसेना यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. नंतर पत्रकार बंधू अब्दुल भाई यांचं स्वागत. 8-14 असा सामना 6 गुणांनी पिछाडीवरती जय बजरंग बेली हा संघ या ठिकाणी आणि सुयोग गायकर मात्र कोर्टच्या बाहेर. शुभम हा सुद्धा कोर्टच्या बाहेर पाहायला मिळतोय. अलिबाग रिव्हर्स पंचक्रोशीमध्ये अत्यंत उत्कृष्ट खेळ या खेळाडूने केला. तो शुभम आज मरीदेवी धीरण संघाकडून खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. चढाई सडी बेली संघाकडून आशेचा किरण जबरदस्त वादळी केली. कोपरा रक्षक बाजीगर पाटील याला गारद केलंय. जबरदस्त चढाई करेल. बेली संघ कमबॅक करतोय. 9-14 जर ऋतिकला थांबवलं तर खरोखर गुणांचा बांध फुटेल. एक मोहर आहे तो मर्दे हेरण संघाचा क्रीडांगण आणि क्रमांक त्याला सुद्धा काबीज केलंय. ही सुरुवात झाली आहे. 10-14 आनंदाला उधाण पाठीराखा. कॉटन द्यायचं, लगेच कॉटन द्यायचं. क्रीडांगण क्रमांक 3 वरती कॉटन द्या. फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे बघा. पाण्याची व्यवस्था करा. क्रीडांगण क्रमांक 3 वरती थोडीशी टक्कर झालेली आहे. त्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये टक्कर होती आणि त्यामुळे थोडी दुखापत झाली. आपण कॉटन घेऊन जायचंय, परंतु क्रीडांगण क्रमांक 2 वरती कमबॅक केलाय जय बजरंग बेली हा संघाने या ठिकाणी कमबॅक केला. आता आपण बघतोय बाजी कोर्टच्या बाहेर, शुभम कोर्टच्या बाहेर आणि त्याच वेळेला आपण पाहतोय या वेळेला सुंदर डिपेंड होतोय. मरीदेवी धीरण संघाचं डिपेंड बघतोय. शुभम मात्रे आता मात्र कोर्टवरती उपस्थित झालेला आहे. पहिला हाफ संपतोय. पहिला हाफ पाहतोय तर या ठिकाणी 5 गुणांनी मरीदेवी धीरण संघ आघाडीवरती. 6 गुणांनी माफ करा 10-16 असा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वरती. सर हॅलो, या ठिकाणी स्वागत होत आहे पत्रकार अब्दुल भाई यांचं स्वतः अनिल यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी पाहतोय स्पर्धा सुरू झाल्यापासून अनेक दिग्गज मान्यवर मंडळी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला उपस्थित राहिली. या आयोजकांना शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि एक वेगळी रंगत या स्पर्धेला आली.
खूप मोठं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. रणजित घरत आणि त्यांची संपूर्ण टीम, सर्व महिला भगिनी. क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपण बघतोय दत्तप्रसाद बैरोले विरुद्ध पैरेश्वर मानी या सामन्यामध्ये नरेंद्र मात्रे हा खेळाडू आपण बघतोय थोडासा जायबंद झालाय, परंतु मागील स्पर्धेमध्ये सुद्धा जायबंद झाला. परंतु आपल्या गावची स्पर्धा आहे आणि त्या गावच्या स्पर्धेमध्ये मी खेळणार हा दृष्टिकोन त्याने ठेवला आणि पुन्हा एकदा मैदानात उतरला तो नरेंद्र मात्रे. अत्यंत चांगलं डिफेंड त्यांनी त्या ठिकाणी केलं. सुशांत मात्रे या खेळाडूला त्या ठिकाणी त्यांनी बाद केलं होतं. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती तिसरा आणि अंतिम पुकार सेमीफायनलचा पहिला महिलांचा सामना शिवकन्या पाली विरुद्ध मिल्लेश्वर किहीम. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामना संपला, त्यामध्ये धाटाव संघ 8 गुणांनी विजय झाला. त्या सामन्यामधून दादर फेल संघाची संध्या पाटील ही सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, सामनावीर आहे. आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. संध्या पाटील धाटाव. महेश फळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. माफ करा, संध्या पाटील दादर पेन. आपण या. मी अनिल पाटील यांना विनंती करतोय की आपण महेशजी थळे यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. स्पर्धा जशी पुढे सरकते आहे, स्पर्धेतली रंगत वाढत चाललेली आहे, स्पर्धेतलं दमदारपणा वाढत चाललेला आहे. स्पर्धेमधली एक वेगळी शोभा, त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह स्पर्धा असून सुद्धा मला घरात बसूनही स्पर्धा बघायची नाही आहे. त्याच्यामध्ये मला मजा येणार नाहीये. मला स्वतः स्पर्धेच्या ठिकाणी जायचं आहे, कारण मी स्पर्धेचा कबड्डीचा दर्दी रसिक आहे. माझी खऱ्या अर्थाने ही कबड्डी पाहण्याची भूक जेव्हा मी ऑफलाईन जाऊन स्पर्धा बघेन तेव्हाच ती मिटेल. आणि म्हणून बहुसंख्येने उपस्थित हा प्रचंड कबड्डी मायबाप रसिक आमच्या महिला भगिनी या सर्वांना मी मनस्वी धन्यवाद देतोय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खऱ्या अर्थाने तुम्ही आहात म्हणून ही कबड्डी आहे, तुम्ही आहात म्हणून आयोजकांना ह्या अशा स्पर्धा ठेवण्याचं धाडस होत आहे, तुम्ही आहात म्हणून आम्हा समालोचकांच्या शब्दांना किंमत येते, तुम्ही आहात म्हणून या स्टेजला किंमत येते. कमाल झाली आहे, कमाल. गजर गजर, लाजवाब चढाई, बुचकुल्यात पडेल देवी धीरण. एक वादली केली, सुपर रेड. रेफरीचा डिसिजन पेंडिंग. धडधड वाढतीये. पॉइंट मशीन सुरू झालेली आहे. स्वप्नील विरेच्या माध्यमातून सुपर या ठिकाणी जोपर्यंत निर्णय देतात तोपर्यंत आपण एक बक्षीस देतो. या ठिकाणी जानता राजा पेण हा संघ सुद्धा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला, मात्र थोड्याशा चुकांमुळे या स्पर्धेतून बाद होतोय. मात्र त्यांना सन्मान चिन्ह अर्थात चषक देऊन त्यांचं कौतुक केलं जातंय, अभिनंदन केलं जातंय. आमच्या महिला भगिनींना विनंती करतोय की आपण जानता राजा पेण दादर या संघाचं कौतुक करायचं. अभिनंदन अभिनंदन. ऑल टू कॉम्बॉक्स. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार कमलेश्वर सुधारवाडा विरुद्ध सिग्नेश वडाव. आपल्याला सेकंड कॉल कोर्ट नंबर 2 आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पहिला पुकार नागेश्वर आवाज विरुद्ध व्यायामशाला वायशेत. आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरती शिवकन्या पाली विरुद्ध मिल्लेश्वर किहीम. आपण चला पहिला सेमीफायनलचा मॅच क्रीडांगण क्रमांक 1 वरती. ओहो, सामना बेली 13 धीरण 16. पूर्ण सामना कॅल्क्युलेशन बिघडलाय आणि ऑल आउट पडतोय. लोडाचा बोजा धीरण संघावर. पलटवार झालाय. गुणबलक 16-16. कमाल झाली आहे. इकडे बहिरोले 5 माणी 5. हा सुद्धा सामना जबरदस्त होईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण टीमवर छान बहिरोले संघाकडून. प्रोफेसर, आपण पाहतोय की दोन्ही सामने अतिशय रोमांचक स्थितीमध्ये. खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं रुपेश सर, ही झोप येण्याची वेळ आहे, कारण जवळजवळ 1 वाजायला आलेला आहे. आणि अशा मध्यरात्रीमध्ये जर का असे रोमांचक सामने झाले तर ऑफलाईन ऑनलाईन सगळे प्रेक्षक जागे होणार. अशा सामने अशा वेळेला होणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे हे 2 मैदानावरचे दोन्ही सामने इक्वल पोझिशन मध्ये आहेत. वा, बढिया, बहुत खूप. नक्कीच क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना आपण बघतोय.
जेथे पहिल्या हाफ मध्ये बेली संघाचा ऑल आउट झाला होता, परंतु त्याला प्रत्युत्तर देताना सेकंड हाफ मध्ये मरीदेवी धीरण संघाचा ऑल आउट केलेला आपण पाहतोय. 16-16 सुयोग गायकर रेड वरती, जर्सी नंबर 86 रेड वरती आपण बघतोय. प्रो कबड्डी मध्ये खेळणारा खेळाडू यावेळेला उचलली गेली पालखी सुयोग गायकर, चांदण्या दाखवल्यात. काय म्हणावं या केरीला, कमालीचा संघर्ष, एक बलाढ्य खेळाडूला थांबवलं. आपण पाहतोय पहिल्या हाफ मधून आघाडीवरती असणारा मरीदेवी धीरण संघ सेकंड हाफ मध्ये पिछाडीवरती चाललाय. 17-16 असा मॅच 1 गुणाने आघाडीवरती. जय बजरंग बेली संघ पहिल्या हाफ मध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती होता, त्यानंतर सेकंड हाफ मध्ये ऑल आउट दिला आणि त्यानंतर आपण पाहतोय गुणफलक 17-16 क्रीडांगण क्रमांक 2 वरची मॅच आपण पाहतोय. मोठे गार होतील गंमत मध्ये. बेली संघानं हमला चढवलाय तो अर्थात धीरण संघावर. पुनश्च एकदा स्टार खेळाडू मैदानात दाखल. आशेचा किरण स्वप्नील वेले ऑनलाईन या सॉफ्टवेअरला हॅक करू शकेल का धीरण संघ? समुद्र शांत आहे, तोपर्यंत समुद्रातून कोणी मासे पकडावे, कोणी पोहून घ्यावा, परंतु समुद्र शांत आहे. तेव्हा समुद्रात जर सुनामी आली ना, मोठी मोठी जहाज पाण्याखाली जातात. अहो वाघ 2 दिवस जंगलाच्या बाहेर आला ना म्हणून का वाघाचा दर्रा कमी होणार आहे का? बिलकुल नाही. असा सामना क्रीडांगण नंबर 2 वर रंगलाय. प्रोफेसर आपण बघतोय या ठिकाणी कोच 1 नव्हे 2 3 पुढे सरसावले. प्रत्येक जण आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण सामना अतिशय रोमांचक अवस्थेत आहे. कभी इधर कभी उधर, टीट फॉर टॅट, जशास तसे, हम भी कुछ कम नाही. एक पाऊल पुढे तर एक पाऊल मागे, अशा रोमांचक अवस्थेत हा सामना संजय सर. प्रेक्षकांनी अजिबात जायचं नाही. प्रेक्षकांना विनंती, आपण क्रीडांगणामध्ये अजिबात जायचं नाही. चला पाठी बघा, प्रेक्षक अजिबात आतमध्ये जायचं नाही आहे. मित्रांनो, तुम्ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळता, आपणाला माहित आहे की जेव्हा प्रेक्षक वर्ग जास्त त्या ठिकाणी जातो तेव्हा थोडस वेगळं स्वरूप त्या सामन्याला, त्या परिस्थितीला येत असतं. आणि म्हणून प्लीज कोऑपरेट, सहकार्य करायचं आहे. 17-16 16-17 बेली वर्सेस धीरण. या ठिकाणी बोनसचा अपील केला जातोय. पंचांचा निर्णय अंतिम. एक निष्णांत पंच या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत. क्रीडांगण क्रमांक 3 वरती दुसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 3 वरती दुसरा पुकार. नागेश्वर आवास विरुद्ध व्यायामशाला वायशेत. आपण क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयारायचं आहे. अत्यंत जबरदस्त रेड आपण बघतोय. जर्सी नंबर 1 ची 17-17 असा मॅच बरोबरीमध्ये आहे आणि ऋतिक पाटीलला या ठिकाणी टिपलेला आहे. ऋतिक पाटील कोर्टच्या बाहेर आणि सुयोग गायकर आता रेड वरती आलाय. 6-7च्या रेड मध्ये आता मात्र डिफेन्स सजलाय. अर्थातच बेली संघाचा. सुयोग याला पुन्हा थांबवलं जातोय. हो 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 हो, गजर यशस्वी क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सुयोग गायकर याला थांबवलंय. गंगा जमुना वाहतील पाठीराख्या चढवल्यातून मरीदेवी धीरण. आपण पाहतोय रुपेश सर काय ब्लॉक केला होता, अफलातून ब्लॉक. आणि त्यानंतर सपोर्ट बघा. जर्सी नंबर इथे 11, जर्सी नंबर 11चा ब्लॉक सुयोगला लागोपाठच्या 2 रेड वरती त्यांनी ब्लॉक केला आणि त्यामुळे सुयोग गायकर आणि ऋतिक पाटील कोर्टच्या बाहेर, दोन्ही रायडर बाहेर आहेत आणि तदनंतर मॅचला सुरुवात होतोय. संजय सर, ब्लॉक हा झालाच पाहिजे, मात्र ब्लॉक आपण कुठल्या क्षणी करतो त्यालाही फार महत्वाचं आहे. कुठल्या खेळाडूला ब्लॉक करतोय आणि कुठल्या क्षणी करतोय. आज सामना पाहतोय आपण 17-17 असताना ब्लॉक केला गेलाय. त्या ब्लॉकला किती महत्व आहे. अर्थात कदाचित हा केलेला ब्लॉक हा या सामन्यातला टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकेल. आणि म्हणूनच दिग्गज खेळाडू असतात त्यांचा खेळ हा उंचावण्याचा क्षण म्हणजेच मोक्याच्या ठिकाणी जर का त्यांनी त्यांचा खेळ दाखवला नाही, उंचावला नाही, तर ते नामवंत खेळाडू कसले. आज या ठिकाणी प्रत्येक वेळेला पाहतोय सामना अल्टी पलटी होतोय. सर आपण पाहतोय काय प्रत्युत्तर दिलंय. नवीन आलेला रायडर अर्थात जर्सी नंबर 11 जो लेफ्ट कव्हर वरती होता, सुयोग गायकरला ज्याने 2 वेळा पकड केली त्याच कव्हरला या ठिकाणी टिपला आणि बाद केलाय.
18-19 एक गुणांनी पिछाडीवरती मरीदेवी धीरण, परंतु सामना काय झालाय, जबरदस्त मॅच आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा मरीदेवी धीरण विरुद्ध जय बजरंग बेली. मैदान पेटलंय, आग लागलेली आहे या मैदानाला असं म्हणावं लागेल. एकीकडे सामना चालू आहे 19-18 बेली धीरण, तर दुसरीकडे सामना चालू आहे माणी विरुद्ध बहिरोली 8-7. कमाल मैदानात धडाडलाय सामना आणि पुन्हा शकदा उडवलाय मैदानाच्या बाहेर. जबरदस्त क्षेत्ररक्षक खेळाडूच्या मार लागलेला. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण पुन्हा एकदा 19-19 असा मॅच येतोय. जबरदस्त टफ फाईट सुरू आहे. अगदी कुठलाही संघ पुढे कधी पाठीमागे, परंतु पुन्हा एकदा सामना बरोबरीमध्ये 19-19 असा मॅच आपण बघतोय. या ठिकाणी सुदेश गजने, एक गजने बंधू नाव म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की एक दानशूरतेच्या बाबतीमध्ये एक अग्रेसर असणारं नाव. सातत्याने अनेक वर्ष गजने परिवार समाजसेवेसाठी अविरत असं झटत आहे, आपलं योगदान देत आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय कपिल ठाकूर आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मी रणजित यांना विनंती करतोय की आपण गजनी प्रतिनिधी कपिल ठाकूर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये पाहतोय. 9-8 क्रीडांगण क्रमांक 2 वरती 19-19 आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरची पहिली सेमीफायनल बिल्लेश्वर किंग विरुद्ध शिवकाणा पाडी यामध्ये पहिली सेमीफायनल सुरू झाली. क्रीडांगण क्रमांक 1 वरती संजय सर, दोन्ही सामने रोमांचक अवस्थेत आहेत. आपण समालोचकांच्या वतीने मी विनंती करतोय, ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी मशीन घेऊन या, अन्यथा घरी जा थोड्या वेळासाठी. इतका हा जबरदस्त सामना आज आपण पाहतोय की काय होईल, कोणाचं काय बिघडेल, कोण हरेल, कोण जिंकेल, कोण हसेल, कोण रडेल, कोण उड्या मारेल, कोण शांत बसेल, हे मात्र अजूनही आपण सांगू शकत नाही. इतका रोमांचक अवस्थेत हा सामना संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना सुद्धा अजूनही कोणी परफेक्ट भाकीत करत नाही. फक्त पैज लावली जाते, बीट लावली जाते, म्हटलं जातंय की 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये माझा संघ जिंकणार, परंतु क्षणागणिक हा सामना अल्टीपल्टी होतोय. काही वेळापूर्वी धैरण संघ पिछाडीवर असताना बेली संघाच्या पॅन्डलमध्ये एक जबरदस्त उल्हासाचं वातावरण होतं. थोड्या वेळानंतर एक जबरदस्त अशी पकड झाली आणि पुन्हा एकदा दोन्ही संघ आता 19-19 इक्वल पोझिशन मध्ये. इकडे आपण पाहतोय मुलींकडे सेमीफायनलचा सामना सुरू झालेला आहे. स्कोअरबोर्ड मुलींचा, दोन्ही संघांची नावं दिसू द्या. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जरी नजर टाकली तिथे सुद्धा सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये आहे. 9-10 असा सामना जिथे 1 गुणाने आघाडीवरती मानी संघ आपण बघतोय. ऋतिक पाटीलची रेड क्रीडांगण क्रमांक 2 वरती 5चा डिफेन्स बोनस ऑफ आहे, त्यामुळे ऋतिकला टच पॉइंट मिळवणे अति गरजेचं असणार आहे. 19-19 परंतु सावध संयम ऋतिककडे आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारची अगदी खोलवरती रेड केली नाही, डीप मध्ये नाहीये, अगदी सावधरित्या परतलाय, खाली हात परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय तो जय बजरंग बेली संघाचा रायडर सावध सुरुवात करतोय. जर्सी नंबर 6 आपण बघतोय बेली संघाचा. दोन्हीकडे आपण बघतोय पॉइंट 19-19 अगदी समान गुणांवरती आहे, त्यामुळे सामना अगदी 5-5 रेड पर्यंत नेण्याचा प्रयत्न होणार का? पुन्हा एकदा वापर केला जाईल हत्याराचा. सुयोग गायकरी हत्यार मैदानात. पुन्हा एकदा प्रयत्न असेल की सुयोग गायकरी याला थांबवण्याचा आणि लगातार 3 वेळा क्षेत्ररक्षण झालं. ते सुयोग गायकरी याला हे सॉफ्टवेअर पूर्ण हॅक केलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण बेली संघाकडून. आज बेलीचा डिफेन्स काय सजवलाय, भरपूर मेहनत आहे. स्वप्नील बेलेचा कमबॅक आहे. स्वप्नील बेले बऱ्याच दिवसानंतर बेली संघामध्ये आलाय आणि दाखवले पॉइंट मशीन आज चालले आणि त्यानंतर डिपेंड काय अफुलातून डिपेंड बेली संघाचं 19-20 आणि याच वेळेला मल्टी पॉइंट रेड. जबरदस्त 1-2 अँड बोनस. बऱ्याच महिन्याच्या विश्रांतीनंतर
विठ्ठल ड्रायव्हर बुरकर यांचा घरचा साज, अर्थातच नवेदर बेली संघाचा स्वप्नील वेळे आज कमालीचा संघर्ष करतो. सामना रंगलाय. बेली 23 धेरण 20. स्वप्नील बेले रेडवरती 5 डिपेंड आहे, त्यामुळे बोनस ऑन नाहीये, ऑफ आहे बोनस, त्यामुळे सावध पवित्रा 3 गुणांचा लीड बेली संघाने या ठिकाणी प्राप्त केलाय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती 10-10 अगदी समसमान गुणांवरती दत्तप्रसाद बैरोले विरुद्ध बैरेश्वर मानी सामना आपण पाहतोय. 10-10 गुणांवरती आहे आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त डिपेंड या ठिकाणी अजिंक्य पाटीलला अप्रतिम डिपेंड केला जातोय. अजिंक्य पाटील गारद 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 करतोय बैरोले संघ. अजिंक्य पाटील गारद झाला. इथे मात्र ऋतिक पाटीलने 1 गुण प्राप्त केलाय, त्यामुळे आता सामना मात्र शेवटच्या मिनिटावरती आलाय. 21-23 मॅच 2 गुणांची आघाडी बेली संघाकडे. स्वप्नील बेलेची रेड 6च डिपेंड आहे. 6च्या डिपेंड मध्ये आपण बघतोय बोनस ऑन आहे. स्वप्नील बॅक किक मारण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नर वरती आणि इथे मात्र काही म्हणावं केलेला बेली संघानं कमाल केली आहे. तुफानी सामना मैदानात मरगळ फाडून टाकणारा आणि पायाखालची जमीन गायब करणारा हा सामना या बहिरोली नगरीमध्ये झालाय. रुपेश सर, आपण पाहतोय वाटलंही नव्हतं की गायकर एवढा अनसक्सेस होईल. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला असं म्हणावाच लागेल. यस, नो डाऊट. कारण 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 3 वेळा गायकर या ठिकाणी आऊट होतोय. हे खऱ्या अर्थाने बॅड लक म्हणता येईल आपल्याला धेरड संघाचं. या ठिकाणी गजने यांचे प्रतिनिधी कपिल ठाकूर यांचं मनस्वी स्वागत केलं जात आहे. आयोजकांच्या वतीने मी सुमित ला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कपिल ठाकूर यांचं स्वागत करायचंय. नक्कीच रुपेश सर, आता आपलंही असं झालंय कुठल्या सामन्याबद्दल बोलावं, कारण दोन्ही सामने रोमांचक अवस्थेत आहेत. एकीकडे अलिबाग रिवर्स पंचक्रोशीचा सामना चालू आहे, एकीकडे जिल्हा स्तरीय या ठिकाणी संघांमधला सामना चालू आहे आणि दोन्ही सामने अजूनही इतक्या रोमांचक अवस्थेत की अक्षरशः जाणारे थांबलेत, बसणारे उठलेत, उठणारे बसलेत आणि ज्यांनी बीट लावली होती ते सुद्धा म्हणतात नको आता बास करायला पाहिजे. रुपेश सर, जवाब 11-12 गुणांची आघाडी बैरोले संघाचा हा तारणहार. मात्र क्षेत्ररक्षण झालं. जबरदस्त क्षेत्ररक्षण बैरेश्वर मानी संघाचं 13-11 2 गुणांनी लीड वरती ऑल आउटच्या नामुष्किलीवरती दत्तप्रसाद बैरोली संघ. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती 25-22 स्वप्नील वेणीची रीड. अगदी शेवटचे क्षण या मॅच मध्ये. हे समोरचे दादांनो जरा खाली बसा, मान्यवरांना पण दिसत नाही. आपल्या संघाला खुश करेल हा स्वप्नील वेले. मी म्हटलं की स्वप्नील वेले हा तारणहार ठरला आणि बलाढ्य संघाला गारद करतोय. जय बजरंग बेली. काय सामना झाला. अंदाज घसरलेले आहेत. अंदाज नक्कीच घसरलेत, कारण ज्या वेळेला मरीदेवी धेरण संघाची एंट्री झाली त्याच वेळेला वाटलं होतं की मरीदेवी धेरण संघ या आजच्या स्पर्धेमध्ये फायनल विजेता असेल. अनेक ठिकाणी चर्चा रंगल्या होत्या, आजूबाजूला सर्वच ठिकाणी चर्चा रंगल्या, परंतु मरीदेवी धेरण